परदेशी बेदाणा आणून विक्री केल्याप्रकरणी तासगाव येथील कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। यावेळी बटेजा आणि बाफना या दोन्ही व्यापाऱ्यांनी थेट शरणागती घेत माफीनामा लिहून दिला। आम्ही चुकलो, पुन्हा अशी चुकी करणार नाही, बेदाणा आयात करणार नाही, कुणाला करायला लागला तर त्याला पाठीशी घालणार नाही, आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो असा माफीनामा दोघांनीही लिहून दिला। हे संघटनेचे आणि शेतकऱ्याच्या एकजुटीचे यश आहे। कायमस्वरूपी परवाने रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सोमवारी काढण्यात आला। यावेळी यश ॲग्रोचे संभाजी कुंभार, सुनील पोद्दार, वहाब मुलानी, नितीन गोरे, आर.डी. पाटील, संजय खोलकुबे, श्रीधर उदगावे, निवृत्ती शिंदे, अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। हा मोर्चा वसंतदादा कॉलेज येथून सुरुवात झाली। बेदाणा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, बेदाणा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा, बेदाण्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चा बटेजा कोल्ड स्टोरेजवर आला। या ठिकाणी बटेजा यांनी माफीनामा देऊन आमची चूक झाली आहे अशी कबुली देत असल्याचे पोलिसांकरवी निरोप दिला। त्यांनी माफीनामा लिहून आणला, मात्र चूक केल्याची कबुली नसल्याने तो फाडून टाकण्यात आला। महेश खराडे यांनी कसा माफीनामा हवा हे त्यांना सांगितले, त्या पद्धतीने त्यांनी माफीनामा लिहून दिला। आम्ही बेदाणा आयात करून चूक केली, यापुढे अशी चूक करणार नाही, आयात करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। त्या माफीनाम्याचे पत्र घेऊन मोर्चा बाफना यांच्या बटेजा कोल्ड स्टोरेजवर आला। त्या ठिकाणी तसाच माफीनामा बाफना यांनी लिहून दिला। त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयात आला। त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। आंदोलकांसमोर बोलताना जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, गेल्या 4 वर्षापासून द्राक्ष बेदाणा उत्पादकांची वाईट परिस्थिती आहे। अत्यंत कमी बेदाणा तयार होतो आहे, त्यामुळे बेदाण्याला चांगला भाव आहे। मात्र काही व्यापाऱ्यांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणला, तो भारतीय बॉक्समध्ये भरून भेसळ करून विकला, त्यामुळे दर पाडण्याचे षडयंत्र व्यापाऱ्यांनी सुरू केले। हा बेदाणा रंगेहात पकडण्याचे काम द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी केले, मात्र तरीही व्यापारी ही चोरी कबूल करायला तयार नव्हते। त्यामुळेच त्यांच्या स्टोरेजवर मोर्चा काढून त्यांना झुकायला भाग पाडले। बाजार समितीनेही त्यांचे परवाने तात्पुरते रद्द केले आहेत, मात्र त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द व्हावेत, आयात पूर्णपणे थांबावी, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे। मात्र त्यांची अंमलबजावणी, बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत आदीसह अन्य मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहील, कुणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही। चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणून तो बेदाणा भारतीय म्हणून विकणाऱ्या राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजची चोरी द्राक्ष बागायतदार संघानं नुकतीच पकडली होती। मात्र त्यांनी ती चोरी आम्ही केलेली आहे याची कबुली अजूनही दिलेली नव्हती। बाजार समितीने त्यांच्यावर तात्पुरता परवाना रद्दची कारवाई केलेली असली तरी कायमस्वरूपी त्यांचा परवाना रद्द करावा ही आमची मागणी होती। त्यामुळेच आज दोन्ही कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चापुढं दोन्ही व्यापारी नतमस्तक झाले, झुकले, शेतकऱ्यांच्या एकीपुढे त्यांना नमावं लागलं आणि आम्ही बेदाणा आयात केलेला होता, त्याचं वॉशिंग केलेलं आहे, त्याची विक्री केलेली आहे याची कबुली त्यांनी लेखी कबुली दिली, तसा माफीनामा त्यांनी लिहून दिलेला आहे। म्हणजे हे यश शेतकरी एकजुटीचं यश आहे। पण यापुढच्या काळात आम्ही एवढ्याच यशावरती अवलंबून न राहता तहसीलदारांनाही निवेदन दिलं, बाजार समितीलाही दिलेलं आहे। या प्रकरणी अन्न भेसळची कारवाई व्हावी आणि त्यांचा कायमस्वरूपी परवाना रद्द व्हावा आणि परदेशी बेदाणा आयात थांबावी या प्रमुख मागण्यासाठी यापुढच्या काळात आमचा लढा सुरूच राहील, संघर्ष सुरूच राहील। संभाजी कुंभार म्हणाले, चुकीच्या पद्धतीने कुणी वागत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित व्हावे लागेल। सुनील पोद्दार म्हणाले, दुष्काळी भागाला तारणारा बेदाणा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा धंदा काही व्यापारी करत आहेत, त्याला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांची फौज सज्ज आहे। आर.डी. पाटील म्हणाले, बाजार समितीने या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे। आता तात्पुरते परवाने रद्द केले आहेत, ते कायमस्वरूपी करावेत। शेवटी बाजार समितीलाही निवेदन देण्यात आले। यावेळी सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, भुजंग पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, निशिकांत पोद्दार, इम्रान पटेल, सागर पाटील, बाळासो खरमाटे, बाळासाहेब लिंबेकाई, अन्नू माळी, अशोक चव्हाण, मालोजी राजे भोसले, नितीन गोरे, दत्ता पाटील, राकेश उन्हाळी, सुशांत वधारे, राजू दानोळे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।